नमस्कार. 2025 सालचा गणेशोत्सव उत्साहात सुरू झालेला आहे आणि आपण आहोत वारजे मावळी मधल्या पॉप्युलर नगर गिरिधर नगर मित्रमंडळामध्ये. मंडळाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत महादेवजी पवार. काय सांगाल सर, या ठिकाणी तुम्ही मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करत असता, एकूणच कसं स्वरूप असतं, काय काय कार्यक्रम उपक्रम आपल्या मंडळातर्फे राबवण्यात? आपला पॉप्युलर गिरिधर मित्र मंडळाचं हे 30वं वर्ष आहे. आपले ॲडव्होकेट माननीय देशमुख साहेबांनी 1996 रोजी अतिशय छोट्या रोपट्यातून हे गणपती मंदिर स्थापन केलेलं आहे. आता ते 30व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्याचं अध्यक्षपद म्हणून गणपतीच्या कृपेने मला मिळालेलं आहे. आमचे सुतार साहेब आहेत कार्याध्यक्षपदी. तर ह्या गणपती उत्सवामध्ये काल मोठ्या मिरवणुकीने आम्ही गणपती बाप्पाचं आगमन केलेलं आहे. सोसायटीमधील सर्व सभासद जवळपास किमान 200 ते 300 लोक काल ह्याला होती, मिरवणुकीला होती. संपूर्ण 8 दिवस आमच्या सोसायटी धारकांना कार्यक्रमाची मेजवानी आहे. आज आपल्या ॲक्टर पुष्पाताई चौधरी, चंद्रकांत पंडित यांचा कार्यक्रम आहे. पूर्णपणे म्हणजे पूर्ण 10 दिवस आपल्या पॉप्युलर गिरिधर मित्र मंडळाचे मोठ्या प्रमाणात सोसायटीमध्ये लोकांच्यासाठी कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यात मग अध्यात्म असल, कलामंच असल, गौरव महाराष्ट्राचा असेल, सगळ्या लोकांनी याच्यामध्ये पूर्णपणे 10 दिवस कार्यक्रम असे राबवलेले आहेत की सर्व सभासदांना त्याचा उपभोग घेता येईल अशा उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम राबवलेले आहेत. आमच्या मंडळाचे आता खरंच दोन वैशिष्ट्य असे आहेत की आम्ही काय करतो की वर्गणी देणारे तर खूप असतात, पण आम्ही मंडळातर्फे जे कार्यकारिणी असते ते आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन आम्ही वर्गणी गोळा करतो आणि प्रत्येकाने जे स्वच्छाने देतात ते वर्गणी आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि अशातनंच आमचा हा मोठा एवढा कार्यक्रमाचा डोलारा आम्ही उभा करतो. दुसरी गोष्ट की या कार्यक्रमामध्ये आत्ताचे वैशिष्ट्य असं आहे की आम्ही महिलांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यायचा ठरवला आहे. खेळ रंगाला पैठणीचा अशा टाईपचे आम्ही 2 कार्यक्रम मोठ्याच्या मोठे आवेडावे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि आम्ही त्या प्रमाणात बक्षिसं वगैरे हे इतर खूप काही प्रमाणात आपण ठेवतो. आणि सोसायटीतल्या सभासदांना काय आव्हान असेल? सोसायटीतल्या सभासदांना हे आव्हान असेल की जे काही कार्यक्रम होतात ते कार्यक्रम आपण येऊन प्रत्यक्ष स्टेजसमोर येऊन बघावे. कारण काही जणांना कार्यक्रम माहीत असतात, पण घरी यायचं स्टेजवरच्या समोर यायचं टाळतात. ज्यावेळेस कार्यक्रम आपण ठेवतो त्यावेळेस सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेला असतो. त्यामुळे प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सगळ्यांना. एकूणच कौतुकास्पद अशी वाटचाल या मंडळाची आहे. 30 वर्ष झालीत मंडळाला आणि मंडळ दिवसेंदिवस प्रगती करताना दिसते. अशाच पद्धतीने मंडळाने प्रगती करावी अशा चेकमेट टाइम्सच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि गणेशोत्सवाच्या सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा.